आज येरळवाडी धरण आपल्या वशाशी आहे. मागच्या उन्हाळ्यामध्ये दुष्काळ पडला, कुठलाही प्रस्तावित पुढारी त्या ठिकाणी उभा राहिला नाही आणि त्यांनी सांगितलं या तहसील कचेरीमध्ये या प्रस्तावित पुढाऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी आम्ही उपोषणाला आम्ही त्या ठिकाणी बसणार. 4 दिवसाचं उपोषण झालं. अरे येरळवाडीमध्ये पडलेला भेगा कधी या प्रस्तावित पुढाऱ्यांच्या डोळ्याला दिसला नाही, मग आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या काळजाला पडलेला भेगा यांना कधी दिसणार आहे? 500 रुपयाचा मुलामा 5 वर्षानंतर लावून त्या मालवाने आमची तुम्ही मलमपट्टी करू नका, आमच्या लेकरा बाळांच्या तोंडावरती त्यांचा तोंडचा घास तुम्ही पळवू नका. अरे द्यायचं असेल तर आमच्या उसाला वेळेत भाव द्या, जे काही पैसे देतात ते योग्य वेळी द्या. त्या पैशावर तुम्ही राजकारण खेळणार आणि आमच्या शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या तुमच्या गुलाम म्हणून तुम्ही वागवणार. हे किती दिवस चालणार आहे? आणि म्हणून सांगायचं उद्या शेवटाचा आहे. अरे जगायचं कसं सांगा, कसं जगायचंय? कणत जगायचंय की गाणं भरत जगायचंय? इंग्रजांनी या देशामध्ये रेल्वे आणली म्हणजे काही या देशातल्या लोकांचं भलं त्यांना करायचं नव्हतं. हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. त्यांना कच्चा माल विकला द्यायचा होता, हजारो करोडो रुपये त्यातून कमवायचे होते. या भागामध्ये अनेक कारखाने उभे राहिले, त्या कुठल्याही कारखानदाराला समाजसेवेचा वसा पडलेला नाही. जास्तीत जास्त मुंड्यावर मिळून कशा पद्धतीने नफा आम्ही कमवू या उद्देशाने उभे राहिलेल्या या सगळ्या व्यवस्था आहेत. परंतु ज्या वेळेस या व्यवस्थेमध्ये असा काही अन्याय उभा राहतो त्यावेळी यदा ही धर्मस्य ज्ञानी भवती भारत म्हणून पुन्हा एकदा या समाजामधून असेच बांधवांचे नेतृत्व उभं राहणार आहे. आणि मग या प्रस्तावितांच्या डोळ्यामध्ये डोळा टाकून आपल्याला विचारायचं आहे, अरे सांगा मला दिला वाटा नाटक कुठं आहे रे? सांगा या धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठं आहे रे? तुम्ही कमवलेल्या या संपत्तीमध्ये माझ्या बापाचा घाम त्या ठिकाणी तुम्ही पाय देऊन तुडवला, आमच्या लेकरा बाळांच्या मुंड्यावरती पाय देऊन तुम्ही पुढे गेला आणि त्यावेळेस तुम्ही दांडे झालाय. आणि म्हणून हे प्रश्न विचारण्यासाठी बाबांनो हा लाल लिला छातीवरती असणं फार महत्वाचं आहे. गेली 5000 वर्ष माझा आजाम पंजा खापर पंजा माझ्या सगळ्या पिढ्या शेती करतायत. परंतु खऱ्या अर्थानं आज देखील एखाद्या पिकाचा भाव जर आपल्याला वेळेत मिळाला नाही तर या पूर्ण शेतीची अवस्था आपली डळमळीत होते. पुढच्या पिकाला लागणारा भांडवल करता येत नाही. आज आमचे रत्तुकाका गाड्या गेले अनेक वर्ष या चळवळीमध्ये काम करतायत. सकाळी उठायचं, स्प्लेंडर गाडी बाहेर काढायची, किट मारायची की ओढून लागायचं. कुठल्या शेतकऱ्याचा बिल अडकलेला आहे, कुठल्या व्यापाऱ्याने एखाद्या शेतकऱ्याचं काहीतरी पैसे उडवलेले आहेत, कुठली तरी शेतकऱ्याची डीपी जळालेली आहे, त्याची काय समस्या आहे? अनिल भाऊ असतील, रत्तुकाका असतील, सर्वच मंडळी आहे. आज अमोल मोरेसारखे एका ज्वेलरीचे मालक कशासाठी संघटनेचा लाभ मिळाला याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. अमोल भाऊ म्हणतात ज्वेलरीमध्ये लाखो रुपये मी वर्षाला कमवतोय, परंतु ज्यावेळेस बांधावर जाऊन माझा ऊस मी पिकवतोय त्या कांडकाच्या वेळेस मी त्या शेतामध्ये लावतो आणि त्या कांडक्यामधून या देशाला या जगाला साखर देण्याचं सामर्थ्य त्या ऊसामध्ये आहे. या गावामधल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये एक उभी राहिली पाहिजे. या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराच्या हातामध्ये रॉयल एनफील्ड सारखी बुलेटची गाडी आली पाहिजे. पण ती काय कुणाच्या 500 रुपयासाठी मिळत होती येणार नाही, तर स्वाभिमानाने छातीवरती लाल लिला लावून पाठीचा कणा ताट ठेवून ज्या वेळेस आपण रानामध्ये कसतोय अभिमान वाटतो. शंकर देवकर असतील, आमचे विजय देवकर असतील, त्यांच्या सोबत असणारे सर्व शिलेदार असतील, त्यांनी आज भूमिका घेतली की आज आम्ही या गावामध्ये संघटनेची शाखा उभी करतोय. ही शाखा फक्त बॅनरवरती राहणार नाही, तर ज्या वेळेस या गावामध्ये
अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान.